नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा हा भाग खरंच खूप जबरदस्त असा आहे. कारण आप्पीची जी एंट्री आहे, आप्पीने जीजीच्या विरोधात जो पुरावा मिळवलेला आहे तो इतका जबरदस्त आहे ना, त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण अगदी शेवटपर्यंत पाहावा असा हा भाग आहे, लाखात एक असा भाग आहे. कारण आप्पीने जी एंट्री केलेली आहे, आप्पीने जीजीची जी वाट लावलेली आहे, त्यासाठी आप्पीने बुलेट प्रूफ जॅकेटचा वापर केलेला आहे. या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. जर तुम्ही लाईक केला तर आम्हाला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तर इकडे जीजीच्या समोर आता दीपा म्हणून उभी आहे, ती आप्पी आहे. आणि मग ती बोलत असते, ती जीजीला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मला सोड, माझ्या भावंडांना सोड, असं ती बोलत असते. आणि तुला काय वाटलं, तुझ्यासारख्या या असल्या कोल्ह्याच्या या गोडाऊनमध्ये मी एकटी आले, पोलीस पण आलेत माझ्यासोबत. जीजी मात्र तेवढ्यावर शांत बसत नाही. तो लगेच सांगतो की जा रे, बघून ये जा कोण आले बाहेर. असं बोलल्यानंतर जीजीने सांगितल्यानंतर त्याची माणसं बाहेर जातात. बाहेर जाऊन पाहू लागतात, पण बाहेर कोणीच नसतं. तेव्हा तो सांगू लागतो की ही बाई खोटं बोलते. तेव्हा मात्र इकडे दीपाने जे केलेलं असतं ते खूपच जबरदस्त असं असतं आणि दीपाने सांगितलेलं असतं. तेव्हा दीपा म्हणत असते की अरे मी सांगते ना तुला. तेव्हा जीजी मात्र भयानक चिडलेला असतो. जीजी म्हणत असतो ती कलेक्टर गायब आहे, आता तुला संपवणार आहे. इकडे दीपा बोलत असते. दीपा म्हणत असते की तू असं करू शकत नाही. माझ्याबरोबर सगळं पोलीस डिपार्टमेंट आहे, एवढं लक्षात ठेव. आता तुझा खेळ खलास होणार आहे गिरीश गायकवाड. तेव्हा मात्र गिरीश गायकवाडच्या हातामध्ये बंदूक असते आणि तो म्हणत असतो की आता तुला सोडणार नाही. आणणार हिच्या भावंडांना, यांना पण संपवून टाकायचं हिच्यासोबत, असं म्हणत त्याने भावंडांना आणायला सांगितलेलं असतं. आणि इकडे दीपाला मात्र खूप राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते. ती म्हणत असते की सोडणार नाही तुला. आणि आता दीपाच्या भावंडांना बाहेर आणलं जातं आणि तो म्हणत असतो की यांना सगळ्यांना एका पाठोपाठ सगळे संपवून टाकायचे आहेत, अजिबात ठेवायचं नाही. गिरीश गायकवाडने हातामध्ये रिव्हॉल्वर घेतलेली आहे आणि तो दीपाच्या बाबतीत तिथे बोलत आहे. त्याचबरोबर तिथे राजाला, त्याचबरोबर बारकी चिलीपिली आहेत, त्या सगळ्यांना आणलं जातं. चिलीपिली तिथं आलेली असतात. दीपा भाऊक झालेली असते. लेकरं तिथं आहेत आणि लेकरांच्या समोर हे सगळं घडत आहे. ही गोष्ट मात्र दीपाला आवडलेली नसते. तरीही दीपा शांतच असते. तेव्हा हा गिरीश गायकवाड म्हणत असतो, बंद करा रे तोंड तुमची, असं म्हणत त्या लेकरांवरती ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र इकडे दीपा त्यांच्याकडे बघून भाऊक झालेली आहे. राजाची अवस्था पण खूप वाईट आहे. राजा म्हणत असतो की अहो असं काय करताय भाऊ, तुम्ही जसं सांगितलं तसंच मी केलेलं आहे ना, सोडा ना मला, असं काय करताय, असं म्हणत तो बसलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे गिरीश गायकवाडची वाट लावायचं तर ठरवलेलं असतंच. त्याचबरोबर इकडे राजा म्हणत असतो की असं नका ना करू, सोडा ना मला, जाऊ द्या ना, असं तो बोलत असतो. परंतु इकडे गिरीश गायकवाड मात्र सोडायला तयार नसतो. तो म्हणत असतो नाही रे, सगळ्यांना संपवून टाकायचं आहे. एकतर ती कलेक्टर गायब आहे आणि यात यांनी असा गोंधळ घातला आहे, अजिबात नाही, चला उडवा यांना, असं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे दीपाला आठवतं अर्जुनने जेव्हा कलेक्टर ऑफिसमधून निघताना तिच्या हातात निळ्या पुड्या दिलेल्या होत्या आणि तेव्हा तिला सांगितलेलं होतं की ह्या निळ्या पुड्या, कसं आहे आपल्याला फाईल जी आहे ना ती सही करून न्यायची आहे, परंतु तिथं संधी साधून ती फाईल डिस्ट्रॉय करायची आहे. तो सह्या बघणार आणि त्यानंतर त्या फाईलमध्ये ह्या पुड्या मी 2 नंबर आणि 3 नंबरच्या पेजवर लावलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्याने सही बघितली की मग मात्र त्यानंतर तू संधी साधायची आणि ह्या पुड्या फोडायच्या आहेत. तेव्हा दीपा म्हणालेली असते, साहेब हाडाचे पोलीस आहे हो तुम्ही, लईच हुशार आहे. दीपाला भारी वाटलेलं असतं आणि अर्जुनने हे सगळं तिला सांगितलेलं असतं आणि दीपा हे सगळं करण्यासाठी तयार झालेली असते. त्यासोबतच दीपा भयानक अशी भडकलेली असते आणि तिला हे सगळं आठवत असतं. त्यावेळेस मात्र दीपा हसलेली असते आणि मग आता आपल्या भावंडांना सोडवलं जात नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र दीपा शांत बसत नाही. दीपा म्हणायला लागते की आता शांत बसायचं नाही, कारण ह्या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. यामुळंच हा गिरीश गायकवाड आपल्या ताब्यात येऊ शकतो. आणि अर्जुनने सांगितलेलं असतं ती राजकारणी डोकं असतात ना, ती मूर्ख असतात, कारण त्यांना स्वतःची अक्कल जास्त चालवत नसतात, त्यांना त्यांचा स्वतःचा स्वार्थ तेवढा पडलेला असतो. त्यामुळं आपल्याला हे करायचं आहे असं ठरलेलं असतं.
आणि मग दीपाने त्या फाईलमध्ये फक्त अर्जुनने तिला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. ही फाईल त्याच्याकडे देताना अलगद द्यायची आहे. अलगद म्हणजे लक्षात येतं आहे ना, त्याच्या आधी ह्या पुड्या फुटायला नको आहेत आणि त्यातून खालीही पडायला नको आहेत असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे दीपा म्हणत असते की हो, आणि त्या पद्धतीनं दीपा पळत जाते, त्या टेबलवरच्या फाईल उचलते आणि तिथं लगेचच ते तिथल्या त्या पुड्या असतात त्या फोडते आणि ती फाईल तिथं म्हणते की हे घे, तुला फाईल पाहिजे ना, तुझं करोडो रुपयांचं काम आहे ना, घे असं म्हणत तिनं त्या फाईलमधल्या ज्या पुड्या आहेत त्या फोडलेल्या असतात आणि ज्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात ती फाईल बाद केलेली असते. तेव्हा मात्र इकडे गिरीश गायकवाड घाबरतो. तो म्हणतो, काय केलंस तू, आता तुला सोडत नसतो. ही सगळी लेकरं बघत असतात आणि तो दीपाच्या अंगावरती तिथे धावून जात असतो आणि तिला म्हणत असतो की आता तुला सोडत नसतो, आता तुझी वाट लावणार आहे असं त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याने बंदूक दीपावरती रोखलेली असते. दीपा म्हणत असते की माझ्या चिलापिलांना सोडा दे, माझ्या चिलापिलांना सोडा दे, मी शांत राहणार नाही असं दीपा बोलत असते. तेव्हा मात्र ती फाईल फेकलेली पाहिलेली असते आणि तिथेच बँड वाजलेला असतो, तो म्हणजे गिरीश गायकवाडचा. त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ती फाईल तर तिथं फेकलेली असते आणि त्या फाईलमधले जे डॉक्युमेंट्स असतात ते खराब झालेले असतात. त्याचा काहीही उपयोग नसतो, कारण ज्या पानावरती दीपाने सह्या केलेल्या असतात ते पान तर खराब झालेलंच असतं. आता पुढे काय, हा मोठा प्रश्न गिरीश गायकवाडच्या पुढे असतो. दीपा म्हणत असते, माझ्या चिल्लपिल्लांना सोड, नाही तर तुझी दुसरी फाईल पण मी देणार नाही, हे सगळं दीपा सांगत असते. परंतु गिरीश गायकवाड मात्र त्यांना सोडायला तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, मी अजिबात ऐकणार नाही, आता तुला सोडत नसतो, तू माझी फाईल बाद केली आहेस ना, आता तुला सोडत नसतो. मग हा जीजी जो कोण त्याच्या आडवा येईल ना त्याला सोडत नसतो, एवढं लक्षात ठेव असं म्हणत जीजी गोळी चालवतो. इकडे अर्जुन आर्या यांना गोळीचा आवाज ऐकू येतो आणि ते म्हणत असतात की नाही, आतमध्ये नक्कीच राडा चाललेला आहे, आपल्याला लवकर आतमध्ये एंट्री घेतली पाहिजे, हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. त्यासोबतच राजा बारकी लेकरं तिथं असतात आणि अर्जुन इकडे अलर्ट करत आहे. ते म्हणजे चिंचुकेला तो सांगत आहे की 2-2 पावलं पुढं सरका. चिंचुकेला त्याने अलर्ट दिलेला आहे आणि जीजीने इकडे आता गोळी झाडलेली आहे आणि त्या क्षणी दीपा खाली कोसळते. सगळेजण ओरडू लागतात, अख्खे करून ती पोरं ओरडत असतात. त्याचबरोबर राजा पण ओरडत असतो की दीपे, पण दीपा तर पडलेली असते. इकडे अर्जुन, आर्या, त्याचबरोबर चिंचुके सगळी टीम निघालेली असते आणि आता आतमध्ये सावकाश जाऊन आतमध्ये एंटर करायचं असतं आणि या गिरीश गायकवाडची वाट लावायची असते. पोरं तर खूप ओरडायला लागतात, कारण त्यांची अक्की आता गेलेली असते आणि राजाला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण जीजीनं जे केलेलं असतं ते बघून त्याच्यासाठी मोठा धक्का असतो. तिथं दीपा कोसळलेली असते आणि सगळे लेकरं सगळे ओरडत असतात, परंतु त्या मूर्ख जीजीला जराही काही वाटत नाही, कारण त्याच्यासाठी माणसं मारणं हे किड्यामुंगी मारण्यासारखं एवढं सोपं असतं. तो सहज माणसांना मारून टाकत असतो, त्यांचा जराही विचार करत नसतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे अर्जुन आणि आर्या आता पुढे निघालेले असतात. दीपा तर खाली पडलेली असते. जीजीला मात्र आनंद झालेला असतो. जीजी सांगत असतो की चला रे, संपवून टाका या सगळ्यांना. राजा म्हणत असतो की मला सोडा, मला जाऊ द्या, माझ्यासाठी मी काहीच केलेलं नाही आहे, मी तुम्ही सांगितलं होतं ते काम केलेलं आहे, मला जाऊ द्या असं राजा म्हणत असतो. परंतु त्यालाही सोडलं जात नसतं, आता त्यालाही संपवून टाकायचं असतं आणि इकडे जीजीने हे काम करायला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जीजीला असं वाटत असतं की त्याने लढाई जिंकलेली आहे, परंतु इकडे दीपाने ती फाईल पण दुसरी खराब केलेली असते. जीजी म्हणत असतो की मी कोट्याधीश आहे, माझं कोणीही काही बिघडवू शकत नाही असं जीजी बोलत असतो, परंतु दीपा मात्र कोसळलेली असते. राजालाही बाहेर जाऊ दिलं जात नसतं, राजाही तिथंच असतो. त्याला तर बनियनवरच उचलून आणलेला असतो, लेकरासनीही खायला दिलेलं नसतं, राजालाही खायला दिलेलं नसतं. हा जीजी एवढा निष्ठुर असतो, त्याला जराही लाज वाटत नसते, तो जे काय करत आहे त्याचं त्याला जराही काही वाटत नसतं. राजा मात्र जाम घाबरलेला असतो. आता त्याच्याकडे कोणताच पर्याय नसतो, कारण तो खूप मोठ्या गोष्टीमध्ये फसलेला असतो. राजाला कळत नसतं की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, हेच राजाच्या लक्षात येत नसतं. इकडे अर्जुनने अलर्ट दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की चला आत्ताच्या आत्ता चला, सगळेजण आतमध्ये गेलं पाहिजे असं म्हणत अर्जुनने एंट्री घेतलेली असते आणि एवढी मोठी पोलिसांची टीम आता आतमध्ये गेलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळेजण आत गेलेले असतात आणि पोलीस तिथं आलेले पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो.
पोलीस तर तिथं पोहोचलेले असतात आणि त्याचबरोबर पोलिसांनी आता सगळ्या गुंडांना ताब्यात घेतलेलं असतं. जेव्हा या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनी आता बंदुका लावलेल्या असतात. एक एक गुंड, एक एक फंटर त्या जीजीच्या ताब्यात असतात आणि वाट लागलेली असते ती यांची. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जीजी मात्र आता घाबरलेला असतो. मग जीजीची जी 2 लोकं असतात त्यांना जीजी सांगू लागतो की त्या चिल्ल्या पिल्लांना मारून टाका, त्यांच्या मुंड्या मुरगळून टाका असं म्हणत त्यांना सांगितलं जातं. त्यातल्या 2 पोरांना घेतलं जातं. अर्जुन सगळ्यांना सांगू लागतो की सोडा, मागे व्हा. कसं आहे, पोरं वाचणं महत्त्वाचं आहे. यांना मागे व्हायला सांगितलं जातं. सगळेजण बाजूला होतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र एक मोठा धक्का असतो आणि तो म्हणजेच ह्या पोरांना मारायला घेतलेलं असतं तेव्हा अर्जुनला माघार घ्यावी लागलेली असते. अर्जुनला हे सगळं शांतपणे हँडल करायचं असतं आणि त्यासाठीच अर्जुन तिथे असतो आणि तिथे आप्पी पण कोसळलेली असते. आणि आता मात्र जीजी ऐकायलाच तयार नसतो. जीजीला वाटत असतं की त्याने आता लढाई जिंकलेली आहे आणि तो हे सगळं जिंकलेलं आहे आणि त्यामुळंच त्याला ह्या सर्व गोष्टी आता कळलेल्या असतात. आणि जीजी त्या सगळ्यांना आता मारून टाका म्हणून सांगून तिथून निघालेला असतो. आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी त्याचा पाय पकडते आणि त्याला तोंडावर पाडते. कारण आप्पीला जरी गोळी लागलेली असली, म्हणजे दीपाला जरी गोळी लागलेली असली तरी दीपा गेलेली नसते. इकडे जीजीला प्रश्न पडलेला असतो, हिला तर गोळी लागली होती, मग हे सगळं काय झालेलं आहे, ही जिवंत कशी? त्यावेळेस अर्जुन तिथं खुर्ची घेतो, खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, जीजी, ओ जीजी उठा. कसं आहे, तुमचा खेळ खल्लास झाला आहे हो, आता तुम्ही काही करू शकत नाही असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र जीजीची कॉलर पकडलेली असते. अर्जुन म्हणत असतो की आता बंदूक माझ्या हातात आहे आणि आता जे काय करायचं आहे ते मी करणार आहे. आता तुम्ही काहीच नाही करायचं, जीजी शांत राहा. तेव्हा दीपा उठून उभी असते आणि दीपा म्हणत असते की कसं आहे जीजी, तुम्ही विसरला तो कसं आहे माहिती आहे का, की पोलिसांकडे बुलेट प्रूफ जॅकेट असतं आणि त्याच बुलेट प्रूफ जॅकेटचा वापर करून हे सगळं आम्ही करू शकलेलो आहे, एवढं लक्षात ठेवा. हे सगळं सांगितलं जातं. जीजीची मात्र वाट लागलेली असते. जीजीला कळायचं बंद झालेलं असतं कारण जीजीच्या लक्षातही आलेलं नसतं, कारण त्याने तर गोळी मारली होती. मग त्या गोळीचं काय झालं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. परंतु ही दीपा तर जिवंत असते. आता त्याला प्रश्न पडलेला असतो की हे भाषणबाजी बंद करायची असं तो दीपाला सांगू लागतो. पण त्याला कुठं माहिती असतं की या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे ते. जीजी मात्र तोंड चालवतच असतो, बोलतच असतो. त्याला असं वाटत असतं की आपल्या ह्या बोलण्यामुळं जे काय होईल ते होईल, आपण फक्त बोलत राहायचं आहे आणि ह्यांची वाट लावायची आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे असं त्याला वाटत असतं आणि त्याचमुळं तो बोलत असतो. तेव्हा आप्पी म्हणत असते की तुला काय वाटलं रे लांडग्या, तुझ्या असल्या गोष्टीने मी या सगळ्यातनं मरून जाईल आणि संपून जाईल, शक्यच नाही. त्याला इतक्या वेळ माहीतच नसतं की ही कोण आहे. त्याला वाटत असतं की दीपा आहे आणि तो म्हणत असतो, ए भाषणबाजी बंद कर तुझी, लय बोलायला लागलीस तू, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र आर्या तिथं बोलत असते. आर्या म्हणत असते की जीजी तुम्हाला काय वाटलं, आत्ता तुमच्याकडे ही आलेली आहे ती कोण आहे? ह्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने आहेत, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा दीपा म्हणत असते की तुझ्यासारख्या लांडग्याच्या तावडीत मी दीपाला पाठवेल आणि आत्ता या क्षणी तिथं कळतं ते म्हणजे तिथं आलेली दीपा नसून अपर्णा असते, म्हणजे आप्पी असते. मग आता ती लोक सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सगळ्यांची धुलाई केलेली आहे, धुलाई चालू असते. तेव्हा जीजी म्हणत असतो की लय पैसे देतो मी, पाहिजे तेवढे पैसे देतो, पण मला ह्यातनं सोड, असं तो बोलत असतो. आता आप्पी म्हणत असते कसं आहे माहिती आहे का गिरीश गायकवाड, तुझा खेळ खल्लास करायला आम्ही पुरेसे आहोत. तेव्हा आप्पी सांगत असते, इन्स्पेक्टर अर्जुन कदम घ्या ताब्यात त्यांना आणि दाखवा काय दाखवायचं आहे ती, कारण ह्यांचं आलंय माज चढलेला आहे, लोकांच्या जीवाशी खेळतात हे. तेव्हा अर्जुन म्हणतो चल आता महाराष्ट्र पोलिसांची 3rd डिग्री काय असते ना ते तुला दाखवतो, असं म्हणत अर्जुनने आता सांगितलेलं असतं. दीपा म्हणत असते काय रे, माझा ॲक्सिडेंट होऊ शकतो, मी बेपत्ता होऊ शकते, परंतु पुन्हा माघारी येऊ शकते. तू मला किडनॅप काय करून ठेवलं, तुला काय वाटलं रे मी पुन्हा माघारी येणार नाही? त्यानंतर दीपा राजा आणि पोरांकडे जाते आणि सांगू लागते की दादा तुमची दीपा ठीक आहे, अगदी सुखरूप आहे, तुम्ही पोरांना घेऊन घरी जा.
त्यांना घरी पाठवलं जातं. दीपा मग म्हणजे आप्पी आता तिच्याकडे जो व्हॉइस रेकॉर्डर असतो तो बाहेर काढते आणि म्हणते की हा तुझा पुरावा, तू सगळ्या बापांची कबुली दिलेली आहे, ते सगळं याच्यात आहे. यावेळेस मात्र आम्ही तुला सोडणार नाही, कारण तू प्रत्येक वेळेस काही ना काही कारणं काढून तू सुटतोस, पण तुला अटक करायला, तुला बेड्या ठोकायला हा अर्जुन, वर्षा विनायक कदम आणि ही अपर्णा सुरेश माने, कलेक्टर अपर्णा सुरेश माने पुरेसे आहेत. त्यावेळी चिंचुके म्हणत असतो, चल दाखवतो तुला आता हिसका कसा असतो ते. चिंचुके पण जाम पिसाळलेला असतो. आर्या पण असते. त्यावेळेस चिंचुके त्याचबरोबर आर्या त्याचबरोबर आप्पी सगळेजण बोलू लागतात. आप्पी म्हणू लागते, प्रश्न पडला असेल ना मी इथं कशी. अरे तुझ्यासारख्या मूर्ख माणसाच्या तावडीतून सुटायला जास्त वेळ नाही लागत रे. सुटले मी त्यातून आणि मला भेटली ती म्हणजे आर्या. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा बोलका पोपट माझ्या ताब्यात आहे, त्यामुळं तुझी कशी वाट लागू शकते ना याचा विचार कर. तेव्हा आप्पी सांगू लागते की त्या क्षणी मला आर्या भेटली, आर्याने मला आणलं आणि मग आम्ही आणि आर्याने त्याच्या माणसाला तिथे नेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा तिथे डॉक्टरही म्हणालेले असतात की अहो मॅडम, खरंच जनतेच्या हितासाठी तुम्ही स्वतःची काय अवस्था झाली आहे. तेव्हा आप्पी म्हणत असते की हे बघा डॉक्टर, ह्याला उपचार करा, ह्याला माझा स्वतःचा बचाव करण्यासाठी मी त्याला मारलेला आहे, त्याच्यावर उपचार करा, तो वाचला पाहिजे. आणि मग डॉक्टर म्हणतात मॅडम तुम्ही पण ॲडमिट व्हा. तेव्हा आप्पी म्हणते नाही, मी ॲडमिट नाही होऊ शकत. त्याचबरोबर इकडे आप्पीला मग ते गोळ्या देतात आणि सांगतात की ह्या गोळ्या घ्या आणि आराम करा. आता आर्या ही आप्पीला घेऊन घरी जाते. आर्या सांगू लागते की तिथून माझं घर जवळ होतं, त्यामुळं अपर्णा मॅडमना घेऊन आम्ही घरी गेलो आणि मग अपर्णा मॅडमना काही करून अर्जुनला भेटायचं होतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, मी कसं आहे रे, अमोलसाठी दीपाला आणलं होतं, पण तू दीपाला तिच्या भावाला धमकी देऊन त्याच्याकडून तू सह्या घेत होता आणि ही सगळं लुबाडत होता, तुला सोडणार नाही. त्याचबरोबर जीजीच्या आता बत्त्या गुल झालेल्या असतात, त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण त्याच्यासमोर जिवंत आप्पी उभी असते. त्याने गोळी मारलेली असते, पण आप्पीने बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं असतं, कारण तिला पूर्ण कल्पना असते की त्याने काय करू शकतो. आणि इकडे अर्जुन त्याचबरोबर आप्पी सगळेजण बोलत असतात. अर्जुन आता उद्याच्या भागात त्या गिरीश गायकवाडला म्हणत आहे की गिरीश गायकवाड, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटत असेल की तू सुटलास किंवा काय, मग तुझ्या विरुद्ध ठोस पुरावे आमच्याकडे आहेत आणि तरीही त्यातनं सुटलास तर माझ्याशी गाठ एवढं लक्षात ठेव. अर्जुनने त्याला चांगलंच ठणकावून सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.